वीरशैव महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीयुत ईश्वरजी खंडरे यांच्या सत्कारानिमित्त यशवंतराव चव्हाण ट्रस्ट मुंबई या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला। या सत्कारामध्ये पुरस्कार प्राप्त असलेल्या श्रीयुत प्रभाकर कोरे यांना वीरशैव रत्न म्हणून पुरस्कार देण्यात आला। त्याचप्रमाणे अरविंदजी जत्ती साहेब असो सेंटरचे अध्यक्ष, त्यांना वीरशैव बसवरत्न हा पुरस्कार देण्यात आला। त्याचप्रमाणे गणिनाथ महाराज औसेकरजी यांना विठ्ठल रत्न पुरस्कार देण्यात आला। कर्नाटकचे माजी मंत्री आणि माजी मुख्यमंत्री श्रीयुत जगदीशजी शेट्टर साहेब यांना त्या ठिकाणी वीरशैव भूषण देण्यात आला। त्याचप्रमाणे पंचाचार्य रत्न म्हणून श्रीयुत अशोकजी केनी साहेबांना त्या ठिकाणी सत्कार करण्यात आला। कर्नाटकच्या माताश्री आणि गुलबर्गाच्या युनिव्हर्सिटीच्या व्हाईस चान्सलर आदरणीय दाक्षायणीताई यांना, परमपूज्य दाक्षायणीताई आव्हाना त्या ठिकाणी अक्क महादेव पुरस्कार देण्यात आला आणि मंगेश चिवटे यांना त्या ठिकाणी वीरशैव आरोग्य रत्न असा पुरस्कार त्या ठिकाणी देऊन सत्कार करण्यात आला। हा कार्यक्रम करत असताना त्या ठिकाणी अनेक मागण्या आम्ही त्या केल्या होत्या। त्या पद्धतीनं या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले विधानसभेचे अध्यक्ष श्रीयुत राहुलजी नार्वेकर साहेब यांनी त्या ठिकाणी आम्हाला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महात्मा बसवेश्वरांचं तैलचित्र आम्ही लावू अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आम्हाला मंजुरी दिली। विधानसभेत लावू म्हणून मंजूर करण्यात आलेला असं सांगितलं आणि महात्मा फुले महात्मा आंबेडकरांच्या सोबत त्या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांचं देखील तैलचित्र लावण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। त्या दुसरी मागणी आम्ही केली होती की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 80 लाखाच्या वर वीरशैवांची संख्या असताना आम्हाला प्रतिनिधित्व त्या ठिकाणी मिळालं नाही असं सांगितलं होतं। तेव्हा जगदीशजी शेट्टी साहेबांनी आणि नार्वेकर साहेबांनी आम्हाला सांगितलं की श्रेष्ठींना सांगून येणाऱ्या काळामध्ये एखादं मंत्रीपद आम्ही निश्चितपणे वीरशैव समाजाच्या आमदारांना देऊ असं त्या ठिकाणी सांगितलं। तदनंतर या मुंबईमध्ये त्या ठिकाणी विविध प्रांतातून, विविध विभागातून या ठिकाणी लोक येत असतात कामाकरता, अनेक गोष्टी करता। तर त्यांना निवासासाठी सोय व्हावी याकरता नवी मुंबई येथे 1 एकर जागा त्या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे आणि आमचे अध्यक्ष श्रीयुत ईश्वरजी खंडरे साहेबांच्या नेतृत्वाखाली लवकरच त्या ठिकाणी जवळजवळ एक 450 खोल्या त्या ठिकाणी बांधण्यात येणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ही तिसरी मागणी आमची त्या ठिकाणी मंजूर झालेली आहे। अशा पद्धतीने काम करत असताना संपूर्ण देशामध्ये वीरशैव समाज हा मोठ्या संख्येने आहे। या वीरशैव समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता मिळाली पाहिजे, त्याचप्रमाणे अल्पसंख्याकाचा दर्जा मिळाला पाहिजे। याकरता 2013ला सोलापूरच्या नार्थकोटच्या ग्राउंडवरती तत्कालीन गृहमंत्री श्री सुशीलकुमारजी शिंदे साहेबांच्या हस्ते त्या संमेलनाचं आम्ही उद्घाटन केलं होतं आणि त्या सभेमध्ये वीरशैवांना अल्पसंख्याकाचा दर्जा देऊ आणि स्वतंत्र धर्म मान्यता देऊ असं सांगण्यात आलं होतं। फक्त घोषणा त्या ठिकाणी थांबलो नाही, तर आम्ही दिल्लीला गेलो। दिल्लीला सोनियाजी गांधी, तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग साहेब आणि अनेक मंडळी त्या ठिकाणी सांगितलं आणि त्यांनी तो विषय मंजूर केला आणि अल्पसंख्याक मंत्री रहमान खान जी त्यावेळी होते त्यांच्याकडे तो विषय मंजुरीला गेला असताना सरकार बदलल्यामुळं ही मागणी प्रलंबित राहिली। तदनंतरच्या येणाऱ्या सरकारला आलेल्या सरकारला, मोदी सरकारला देखील विनंती केलेली आहे, तो प्रश्न लवकरच आता सुटण्याच्या मार्गावरती आहे असं मला वाटतं। निश्चितपणे मोदी सरकार गांभीर्याने विचार करून हा प्रश्न सोडवेल आणि सध्या महाराष्ट्रामध्ये सकल लिंगायत समाज जो कोणी काही जण हिंदू लिंगायत गेला असेल,